आता बऱ्याचदा काय होतं ना, बऱ्याच बायकांना असा प्रॉब्लेम येतो, की जेव्हा ते स्लीव्स जॉइन करतात ना ब्लाऊजचं, तर त्यावेळेस आहे ना, जिथं शोल्डर असतं ना, तर शोल्डरच्या तिथे जो बाहीचा मध्य असतो ना, तर तो मध्य सरकून जातो. कधी इकडे येतो, मागे येतो, तर कधी पुढे जातो. शोल्डरच्या पुढे अर्धा इंच पुढे चालली जाते बाही किंवा अर्धा इंच मागे जाते. त्यामुळे काय होतं, की इथे आपल्याला जो आर्महोल्स आहे, तिथे आपले हे पडतात नाही का, रिंकल्स पडतात. कधी-कधी बाही व्यवस्थित बसत नाही. मग आपल्या आर्महोल्समध्ये एकदम टाईट किंवा ओढल्यासारखं होतं. तर अशा वेळेस काय करायचं? आज मी तुम्हाला तेच शिकवणार आहे, की बाही एकदम परफेक्ट व्यवस्थित ती ना पुढे गेली पाहिजे ना मागे गेली पाहिजे, परफेक्ट कशी लावायची. तर सर्वात अगोदर इथे मी बाही तयार करून घेतलेली आहे, बॅक पार्ट पण तयार करून घेतला. आता बाहीचा मध्य काढायचा आहे. व्यवस्थित दोघे एकसारखे ठेवून जो बाहीचा मध्य आहे तो काढायचा आहे. त्यानंतर आपलं जे शोल्डर आहे तर शोल्डरचा मध्य आणि बाहीचा मध्य हे दोन्ही बरोबर एकसाथ ठेवायचे आणि ते व्यवस्थित तिथं जर तुम्हाला पकडता येत नसलं तर तुम्ही पिन पण लावू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही, पण पिन लावायची गरज नाही आहे. तो मध्य पकडायचा आणि सुरुवात आपल्याला तिथून करायची आहे बाही लावण्यासाठी. आपण जी आर्महोल्सपासून करतो तिथून न करता जे आपण दोन्ही टोकं एकमेकांना जोडले, बाहीचा मध्य आणि शोल्डरचा मध्य, तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि तिथून मग बाही लावायला सुरुवात करायची. व्यवस्थित अशी आपल्याला दोन्ही साईडने बाही लावून घ्यायची आहे. आता बघा, हळूहळू ओढायची नाही आहे बाही लावताना. ओढल्यानंतरसुद्धा म्हणजे इथे आर्महोल्समध्ये रिंकल्स पडतात, तर त्याच्यामुळे ओढायची नाही. एकदम हलक्या हाताने आपल्याला तिथे बाही स्टिच करून घ्यायची आहे. एक अर्धा इंचावर किंवा 3 रेषा जरी तुम्ही एक दाबा म्हणतात तेवढी जरी टीप मारून घेतली तरी चालणार आहे. आता एका साईडची लावल्यानंतर दुसऱ्या साईडनी पलटी करून दुसऱ्या साईडला पण अशी आपली बाही व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि डबल शिलाई मारून घ्यायची त्याच्यावरती. बघा, एकदम छान पद्धतीने इकडं अर्धा इंचसुद्धा कुठे बाही सरकत नाही. एकदम बरोबर परफेक्ट पद्धतीने इथे बाही लागून जाते. तर कशी वाटली तुम्हाला माझी बाही लावण्याची पद्धत? नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, ज्यांना येत नाही ना त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला ते पण नका विसरू. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.